आता निघालेलो आहे स्वामी समर्थ महाराज महाअवतार बाबाजी मठ, जे श्री क्षेत्र परमधाम असं जे म्हटलं जातं, राजगुरुनगरपासून अगदी जवळ आहे. म्हणजे हा आपल्याला हायवे दिसून येऊ शकतोय. या हायवेला जवळ हे आहे, इथून 2.5 किलोमीटर म्हणजे खरं तर खराब रस्ता आहे. चला बघूया आपण पुढे जाऊया. तपोवन, डोंगर आणि हे खळखळणारं पाणी, या मठाचं दर्शन आणि यामध्ये असलेले स्वामींची ही सुंदरशी मूर्ती. आता ज्यावेळेस मी वरती येत होतो ना, तर गाडी खूप स्लिप होत होते. म्हणजे बघू शकतात की उतार कशा पद्धतीचा आहे आणि काटेरी झोडपं आहेत आउटसाईड. सगळ्या डोंगरावरचं जो पाणी आहे ना, ते याच्यात प्राणी वगैरे जे आहेत ना, ती आरामात राहतात. वगैरे इतर ठिकाणी तरस असतील, नाटके कोल्हे वगैरे असतील, सगळे इकडे राहतात. हे बघा होता खूप काळजीपूर्वक घेऊन गाडी लावतात. आणि त्यात स्कूटीचे टायर जे असतात छोटे असतात, खूप लवकर स्लिप होतात. आणि ही बघा, ही पुन्हा नदी आली आपल्या समोर. इथून ज्यावेळेस पुढे गेलो की आपल्या लक्षात येते ही नदी. आणि अप्रतिम असं पाणी आहे, म्हणजे अगदी स्वच्छ पाणी आहे कुठल्याही प्रकार. बघा मासे बघा, याच्यात किती मोठ्या प्रमाणात मासे आहेत त्याच्यात. वा फिश बघ इरा, बघितलं इरा फिश. चल छोटा फिश होता, छोटा. बघा इरा, गाई किती आहेत. गवत खातात बेटा. आणि हा भेटला आहे मोरपीस, सुंदरसा मोरपीस आहे. तर आपण घेऊन टाकू सोबत. म्हणजे आपण ते तपोवनला चाललो तिथे आपण ठेवून देऊया. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणात इथे जसं की आता बघा ना किती मोठा मोरपीस भेटला आपल्याला लावलेला जो आहे, त्याच्या शेजारी खाली जायचं आहे. सगळ्या शेती आहेत. स्वच्छ पाणी आहे, अगदी अप्रतिम. म्हणजे हे कुठलंही प्रदूषित वगैरे काहीच नाही. बा ते स्वामींचं मंदिर कुठं? इकडे वरती, म्हणजे आपल्याला नदीतून जायचं. आता इथे आल्यानंतर आपल्याला दिसून येऊ शकते की हे आहे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज यांचं हे मठ आणि परमपूज्य श्री महाअवतार बाबाजी यांचं हे मठ आहे. खरं तर हे लॉक आहे. जिथले देखरेख करणारे जे बाबा आहेत ते बाहेर गेलेले, थोड्या वेळात येणार आहे असं काहीतरी म्हटले ते.
तरीसुद्धा आपल्याला थोडंसं आतील दर्शन सगळं घेता येऊ शकतो आहे. इथून ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो त्यावेळेस या मठाचं दर्शन आणि यामध्ये असलेले स्वामींची ही सुंदरशी मूर्ती. अवतीभोवतीचा परिसर इतका सुंदर आहे ना, अप्रतिम असा परिसर आहे. खरं तर इथे दर्शनासाठी आल्यानंतर जी एक शांत आणि निरव अशी आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती मिळते ती खरंच खूप सुंदर अशी आहे. म्हणजे बघा अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे, सुंदर आहे. सगळीकडून डोंगर आहे आणि पुढे एक मध्ये नदी आहे, जी आता पुन्हा आपण ती नदी बघणार आहोत. आता या मंदिरापासून आपल्याला एक दुसऱ्या मंदिराकडे जायचं आहे. ते मंदिर म्हणजे ते बघा त्या डोंगरावर जायचं. अगदी उंच डोंगर आहे बघा, दिसला. या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. बरेचसे लांब आहे, फक्त राऊंड मारून जायचं आहे. बरं त्या म्हणजे त्या घाटातून आपल्याला पलीकडे जायचं आणि घाटातून तिकडे जाणार आहोत आपण. सगळीकडे डोंगर आहे आणि या डोंगराच्या मध्यभागी असलेलं हे स्वामींचं मंदिर अप्रतिम असं वातावरण आहे. म्हणजे तुम्ही दर्शन घेण्यासाठी जर आलात तर 2.5 किलोमीटर हायवे पासून आतमध्ये यायचं आहे. आणि ज्यावेळेस आतमध्ये जर आलो तर हा नयनरम्य अशा पद्धतीचं हे दृश्य आणि या दृश्याचाही आस्वाद आपल्याला घेता येऊ शकतोय. तर आता आपण जाऊया पुढे दुसऱ्या मंदिराकडे. तुम्ही कुठे चालला आता? हो का? खूप पाणी आहे. आणि ज्यावेळेस आपण मठाकडे जातो ना, मठाकडे ही नदीमध्ये लागते आणि अत्यंत स्वच्छ पाणी आहे. कुठल्याही प्रकारचं प्रदूषित पाणी याच्यात जात नाही आहे. त्यातल्या त्यात सगळ्या डोंगरातून झिरपणारं हे पाणी अगदी स्वच्छ पाणी आहे, नितळ पाणी अगदी. आणि इथे आमची इरा मजा. इरा कसं वाटतंय का? मजा वाटते? होय. इथे जवळच एक घर आहे पलीकडे. हे बघा इथे एक घर दिसून येऊ शकते या इथल्या. डोंगर आणि हे खळखळणारं पाणी